गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. माहिती आहे का, या सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज पाडवा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी अतिशय महत्वाचा मुहूर्त आणि यालाच वर्ष प्रतिपदा म्हणतात. आणि याच दिवशी ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्याची कल्पना सुचली आणि आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते, नवीन संवत्सराची सुरुवात होती. तर आज प्रत्येकाच्या घरी गुढ्या उभारल्या जातात आणि गुढी उभारत असताना कडुनिंबाची छोटीशी फांदी वापरली जाते. तर कडुनिंबाचं झाड एक तर सर्वत्र उपलब्ध आहे आणि या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग हा बऱ्याच आजारांसाठी होत असतो. तर हे महत्व सगळ्यांना कळावा हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश असतो. खरं तर आपल्याकडे प्रथा आहे, अभ्यंग स्नानानंतर आज मस्तपैकी विशिष्ट औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली जी तेलं असतात त्या तेलांचा मसाज घ्यावा आणि त्याला अभ्यंग स्नान म्हणतो. आणि अभ्यंग स्नानानंतर कडुनिंबाची पानं घ्यावीत, फुलं घ्यावीत, मिरी अवेलेबल असते घरामध्ये, हिंग घ्यावा, त्याच्यात थोडासा ओवा घालावा, जिरं घालावं, सैंधव घालावं, चिंच वापरावी आणि गूळ. हे सगळे जिन्नस वापरून एक चटणी बनवली जाते आणि ती चटणी आज प्राशन करण्याचा नियम आहे. ती प्राशन केल्याने शरीर स्वास्थ्य चांगलं टिकतं. यालाच कडुनिंबालाच बाळंत लिंब असं म्हणतात. त्याचं कारण बाळंतपणात पहिल्या दिवसांपासून याच्या पानांचा रस साधारण एक 30 ते 40 ml घेतलात ना की गर्भाशयाचं संकोचन चांगलं होतं, विटाळ साफ होण्यास मदत होते, गर्भाशय व त्याच्या आजूबाजूला असलेले जे अवयव असतात त्यांची सूज सुद्धा कमी होते. परिणामी डिलेव्हरीनंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये ओटीपोटीला असा एक फुगवट असतो, तर तो फुगवटा कमी होण्यासाठी खरं तर कडुनिंबाचा रस एक अतिशय प्रभावी औषध आहे. कडुनिंबाची जी पानं असतात ती स्मरणशक्ती वाढवतात. एस्पेशली ज्यांना मेंटली अलर्ट राहायचं असतं तर त्यांनी खरं तर ह्या कडुनिंबाच्या ज्या काढ्या असतात त्याच्यापासून दातून बनवलं जातं आणि त्या काढ्याने जर रोज सकाळी तोंड स्वच्छ केलं तर त्याचा रस पोटात जातो. त्याच्याबरोबर डायबिटीस पासून तुम्ही दूर राहू शकता. त्याच्यासोबत तुम्ही अलर्ट राहता, मेंटली खूप अलर्ट राहता. शिवाय दातांची कीड सुद्धा कमी होते. पानांचा जो रस असतो तो डोळ्यांसाठी अतिशय प्रभावी आहे. तो जर सोडलात ना दोन्ही डोळ्यामध्ये एक एक थेंब तर तुमची दृष्टी सुधारते. जुनाट तापामध्ये खरं तर आंतरसालीचा काढा वापरला जातो. कडुनिंबाच्या आंतरसालीचा काढा करावा. साधारण 40 ते 50 ml पर्यंत काढा वापरला तर जुनाट ताप कमी होतो. बऱ्याच त्वचा विकारांमध्ये खरं तर पानांचा रस किंवा आंतरसालीचा काढा वापरला जातो. मग त्याच्यामध्ये इसब आहे, गजकर्ण आहे, त्याच्यासोबत सोरियासिस आहे, पांढरे डाग आहेत, तसे बरेचसे आजार खरं तर याच्या सालीच्या काढ्याने कमी होतात. याचं जे तेल असतं ते स्कॅबिजमध्ये वापरलं जातं, त्याला आपण खरूज म्हणतो. काविळीमध्ये याच्या आंतरसालीचा रस सुंठ आणि मधासोबत दिलात ना तर यकृतोत्तेजन म्हणजे इट स्टिम्युलेट्स द लिव्हर सेल्स आणि त्याच्यामुळे यकृताची कार्यक्षमता फार चांगली सुधारते. म्हणजे केस गळत असतील तर त्याच्या काढ्याने केस धुवावेत. केसांची मुळं घट्ट होतात, जाड होतात आणि केस गळणं बंद होतं. आणि मूळव्याधीमध्ये खरं तर कडुनिंबाची जे काही निंबोळे असतात गोल अशा, तर त्याचा गर काढतात आणि तो गर वापरला तर तुमचं रक्ती मूळव्याध सुद्धा कमी होते. तर असं एक अतिशय प्रभावी औषधी वनस्पती आहे आणि त्याचा प्रत्येकाने उपयोग करावा.